राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं MB गार्डनिंग अँड ब्लॉग्समध्ये. तर आज मी अडेनियम झाडांबद्दल माहिती सांगणार आहे. मी जशी माझ्या झाडांची काळजी घेते तर तसंच तुम्हाला सांगणार आहे. पावसाळ्यामध्ये अडेनियम झाडांची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज मी बोलणार आहे माझ्या अनुभवातून. तर माझ्याकडे भरपूर प्रकारचे फ्लावर्स आहे, अडेनियमचे कलर्स आहे आणि ग्राफ्टिंगवाले पण भरपूर आहेत आणि ओबेसमचे पण भरपूर झाडं आहेत. तर सीड्सपासून पण मी तयार केलेले झाडं आहेत, ग्राफ्टिंग पण करते. तर बघा हे किती सुंदर सुंदर फुलं उगवलेले आहेत. पण आता 2 दिवस झाले पाऊस सुरू आहे, तर पावसामुळे जास्त पाऊस असल्यामुळे फुलं कसे खराब होऊन जातात. पण फुलं येतात, पावसाळ्यात भरपूर येतात झाडांना. पण जास्त पाऊस झाला की ते लवकर खराब पण होतात, गळतात. नाही तर वातावरण पाहून जास्त ऊन नसली तर हे कमीत कमी हे 4-5 दिवस किंवा 8 दिवस तरी याचे फुलं राहतात आणि कळ्या पण बघा किती भरपूर आलेल्या आहेत. तर सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे की अडेनियमच्या झाडांना पावसाळ्यात बाहेर ठेवायचं की नाही ठेवायचं. भरपूर लोकांचं असं असतं की अडेनियमच्या झाडांना जास्त पाणी नको आहे तर पावसात ठेवलं आणि खराब होतात झाडं. पण असं काही नाही आहे. माझे झाडं सगळेच बाहेर राहतात. कधीच मी यांना छोटे झाडं असो मोठे झाडं असो, 2 महिन्यापासून सीडलिंग आहेत माझ्याकडे, बेबी प्लांट आहे जे मी सीड्सपासून उगवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवणारच आहे. ते सुद्धा मी पावसाळ्यामध्ये जितका दिवस पाऊस राहील तितके दिवस त्यांना पावसात ठेवते. माझे झाडं खराब होत नाही. असं नाही म्हणणार की माझे झाडं खराब होत नाही. 100मध्ये 1 किंवा 2 असे झाडं खराब होतात. ते अतिच कमजोर असले तर ते झाडं खराब होऊन जातात, रूट होतात. तर जसा आपला आलू कसा एखादा खराब होऊन जातो त्या पद्धतीनेच त्याचे मुळातूनच त्याला फंगस लागते आणि ते खराब होतात आणि त्याच्यामुळे ते झाड खराब होतं. तर मी तर प्रत्येक पावसामध्ये यांना बाहेरच ठेवते आणि भरपूर पावसाचं पाणी झाडांना देते म्हणजे त्यांना मिळायला पाहिजे याची काळजी घेते. कारण जितकं तुम्ही पावसाचं पाणी द्याल तितकं अडेनियमचे झाडं खूप छान वाढतात. हा माझा अनुभव आहे आणि मी असं करते. कधीच त्यांना उचलून आतमध्ये ठेवत नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे की पॉटमध्ये कंटिन्यू पाणी त्याच्यात थांबलं नाही पाहिजे. जर पाणी कंटिन्यू त्याच्यात थांबत असेल तर झाड खराब होण्याची शक्यता असते. म्हणून जे आपण पॉटला छिद्र करतो, होल करतो, तर त्याची नीट काळजी घ्यावी. ते व्यवस्थित आहे की नाही, ड्रेनेज होलमधून पाणी व्यवस्थित जातं की नाही जात किंवा पॉटमध्येच थांबतं याची काळजी घेतली ना तर झाड कधीच खराब होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही नेहमी अडेनियमच्या झाडांना, छोट्या मोठ्या झाडांना बाहेर ठेवा. भरपूर त्यांना पाणी द्या. भरपूर वाढ पावसाच्या पाण्याने झाडांची होते आणि हेल्दी आणि खूप छान झाड असं टवटवीत होऊन जातं. आपले बाकीच्या दिवसामध्ये जितकं हेल्दी झाड दिसत नाही तितकं झाड आपलं पावसाळ्यामध्ये टवटवीत आणि सुंदर दिसतं. यांचे फुलांचे कलर्स बघा किती सुंदर आलेले आहेत. पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोषक तत्व पण भरपूर असतात. तर हे झाडांना बिना खताशिवाय मिळतं आणि झाडं खूप सुंदर होतात. फक्त रोज एकदा अशी पिवळी झालेली पानं काढा. झाडांना स्वच्छ ठेवा. आजूबाजूचा परिसर म्हणजे पॉटचा स्वच्छ असला किंवा त्याच्यावर पिवळी पानं न काढून टाकली किंवा काळे झालेले पानं काढून टाकले तर छान झाडं आपलं वाढतं आणि राहतं. कधी यांच्या फांद्यांमध्ये पण असा काळेपणा येतो आणि तिथून ते झाड खराब व्हायला लागतं. तर रोज एकदा तरी वेळ काढून कमीत कमी एकदा तरी बघा झाडांना की कुठली एखादी फांदी काळी तर नाही पडत आहे, कुठले पानं काळे तर नाही होत आहे, ते काढून टाका. कारण की तिथे पण फंगस लागतो आणि कंटिन्यू ते राहू दिलं की तिथून पण झाड खराब होण्याची शक्यता असते. तर दिवसातून एकदा कमीत कमी 1 वेळा तरी झाडांकडे बघा. त्यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये काही कमी आहे का किंवा कुठे काही झालं आहे का. जशी आपण आपली काळजी घेतो तशी झाडांची काळजी घ्या तर अडेनियमचे झाडं खराब नाही होणार आणि इतके सुंदर सुंदर फुलं अडेनियमच्या झाडाला येतात की ते खूप सुंदर दिसतात. तसं पाहिलं तर अडेनियमच्या झाडांची काळजी कमी घ्यावं लागतं. पण ते खराब जर आतमधून होत असले, बाहेरून जर आपल्याला एखादी काळी फांदी खराब झालेली दिसली किंवा काळे पानं दिसले तर आपल्याला लक्षात येतं ते. पण आतमधून जर कोडेक्सची एक
खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे की तो जर आतमधून खराब होत आला तर भरपूर दिवस आपल्याला माहिती पडत नाही, तो सडत सडत वरपर्यंत येतो. तर नेहमी कोडेक्सला कसे दाबून पहा. कोडेक्सचा भाग जर काळा दिसतो का, जर दिसत असेल तर समजून जा की त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचे 2 कोडेक्स आतमधून खराब होत असला तर 2च आपल्याला साईन मिळतं की तो भाग कसा पिलपिला वाटतो, नरम वाटतो आणि काळा पडतो. असं असताना जर असं असेल तर तुम्ही त्याचं ट्रीटमेंट करा. त्याची ट्रीटमेंट कशी करायची हे मी पुढे सांगेलच. तर अशा प्रकारे तुम्ही अडेनियमची काळजी घ्या. आणि कधी कधी फांद्या वगैरे आपण कट करतो, तिथे तो घाव असतो तर तिथे हळद लावा, दालचिनी लावा किंवा मग फंगिसाईड पावडर येतं सापचं, ते वापरा किंवा कुठलेही फंगिसाईड पावडर लावा. हे बघा, माझे छोटे छोटे झाडं आहेत, 2-2 महिन्याचे आहेत. हे आता काही दिवसाआधी रिपोर्टिंग केले, यांना बाहेर आणून ठेवलं मी, कारण की यांना बाहेर पावसाचं पाणी पण भेटलं पाहिजे आणि कधी कधी ऊन येतं, पण ऊन पण भेटली पाहिजे. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक झाडांना, छोट्या मोठ्या झाडांना बाहेरच ठेवते, कधीही यांना उचलून आतमध्ये ठेवत नाही. आणि माझा हा खूप छान अनुभव आहे इतके दिवसाचा आहे. बघा, या झाडांना सीड्सपासून उगवून 2 महिने झालेले आहेत. माझ्या झाडालाच सीड्स येतात त्याचे. आणि आता हे 2 महिन्याचे झाले. यांनासुद्धा मी बाहेर आणून ठेवते पाऊस आला की. तर यांना पावसाचं पाणी मिळालं की खूप छान यांची ग्रोथ होते आणि खूप छान हे झाडं वाढतात. तर अशा प्रकारे तुम्ही झाडांची काळजी घ्या आणि भेटूया पुढल्या भागामध्ये.